खरं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पाणी पुरवठा करणारी जी पाईपलाईन आहे ती फुटलेली आहे आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ते लाखो लिटर पाणी जे आहे ते वायाला गेलेलं आहे। खरं तर रस्त्याचं खोदकाम चालू असताना जे आहे ते जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचं खोदकाम चालू असताना ही पाईपलाईन फुटल्यामुळे जे आहे ते शहरामध्ये आज दिवसभर जो आहे तो पाणी पुरवठा बंद होता। 1200 मिलीमीटर व्यासाच्या पाईपलाईनला जेसीबी आणि पोकलेनचा धक्का लागल्यामुळे ही पाईपलाईन फुटली होती आणि त्यामुळे जलवाहिनीला जी आहे ती मोठी गळती लागली होती। दरम्यान या संदर्भातला सगळा आढावा आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी देव राजळे यांनी घेतलेला आहे। नक्की काय परिस्थिती तिथे होती आपण पाहूयात। संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन काल फुटली आहे, ज्यामुळे पाण्याचा प्रश्न पुन्हा शहरवासियांसाठी निर्माण झालेला आहे। आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहरालगत चितेगाव आणि या चितेगावच्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। त्या दरम्यानच पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे हे रस्त्यावर वाहू लागल्यामुळे शहराचा पाणी पुरवठा जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे। किती वेळ लागेल अद्याप अस्पष्ट आहे, मात्र ही घटना जी आहे या घटनेमुळे शहराचे पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झालेला आहे। एकीकडे आपण जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर शहराचा पाण्याचा प्रश्न आयरणीवर येऊन ठेपलेला आहे, त्यामध्येच आता ही पाईपलाईन फुटल्यामुळं शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झालेला आहे। दुसरीकडे जर पाहिलं आपण तर एकीकडे जायकवाडी धरणामध्ये कमी पाणी असल्यामुळे जे शेतीला पाणी देण्यात येते बंद करण्यात आलेलं आहे, मात्र फक्त पिण्याचं पाणी जे आहे हा शहरासाठी सोडण्यात येतं। मात्र ही पाईपलाईन दुसऱ्यांदा फुटल्यामुळे पाण्याचा प्रश्न शहरवासियांसाठी आता निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मी देवराजळे, महाटॉक्स, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती तर आपण बघितलं कशा प्रकारे ही पाईपलाईन फुटल्यामुळे जे आहे तो आज शहरामध्ये पूर्ण दिवस जो आहे तो पाणी पुरवठा बंद होता आणि लाखो लिटरचं जे आहे ते पाणी या ठिकाणी वायाला गेलेलं आहे। लाखो लिटर पाण्याची नासाडी झालेली आहे। दरम्यान एकीकडे हे सगळं घडत असताना दुसरीकडे संभाजीनगर महानगरपालिकेवरती जो आहे तो पाण्यासाठी नागरिकांनी हंडा मोर्चा काढला होता। या कार्यक्रमात जो जागतिक महिला दिनानिमित्त आज संभाजीनगर महानगरपालिकेने कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमातच जे आहे ते थेट नागरिक घुसले आणि पाण्याची जी आहे ती शहरामध्ये बोंबाबोंब आहे आणि त्यामुळे या आंदोलकांनी घुसून जो आहे तो या कार्यक्रमात गोंधळ घातला। या कार्यक्रमातील काही महिला ज्या आहेत त्यांच्याशी जो आहे तो आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे। त्यांचं नक्की काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण पाहूयात। मी पूर्ण औरंगाबादच्या वतीने इथं आलेलो आहे की औरंगाबादच्या बऱ्याच गल्ल्यामध्ये आणि महिल्यामध्ये महानगरपालिका पाणी सोडत नाही। जिथं टाक्या आहेत तिथं पाणी येत नाही, जिथं पाणी येतं तिथं दूषित येतं आणि जिथं पाईपलाईन आहे तिथं पाईपलाईन टाकत नाही। त्या संदर्भात आज आम्ही मोर्चा काढला की महानगरपालिकांनी एज्युकेटेड महिलांसाठी महिला दिवस तर हा साजरा करायचा म्हणून ठरवलं, पण मग ह्या गोरगरीब महिला वस्त्यांमध्ये राहतात का? ह्या महिला नाहीत आणि यांना जीव नाही आहे का? त्यांना पाणी देऊन महानगरपालिकांनी सन्मान करावं म्हणून याच्यासाठी आज आम्ही इथं आलो। महानगरपालिका त्यांना सत्कार करते, पुरस्कार देते, ते महिला आहेत, मग ह्या महिला नाहीत का? ह्या सकाळी कमवतात, संध्याकाळी खातात। सकाळी 200-300 रुपये कमवतात आणि संध्याकाळी 500 रुपयाचा टँकर मागून पाणी वापरायला घेतात। तर महानगरपालिकांनी यांच्या ह्या गोरगरीब महिलांकडे थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि लोकांना पाणी द्यावं, ह्या संदर्भात आज आम्ही इथं सगळे। तर एकंदरीतच संभाजीनगर मधला पाणी प्रश्न जो आहे तो राज्यात गाजलेला आहे। गेल्या 10 ते 12 दिवसापासून जे आहे ते संभाजीनगर शहरातील अनेक भागामध्ये जे आहे ते पाणी नाही आणि त्यामुळेच जो आहे तो या नागरिकांनी जो आहे तो आज महानगरपालिकेवरती हंडा मोर्चा काढला होता आणि एकीकडे हे सगळं असताना दुसरीकडे पाईपलाईन फुटली होती याची सुद्धा दृश्य आणि माहिती जी आहे ते आपण या बुलेटिन मध्ये घेतलेली आहे।